एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय मिनी ब्लॉग. कशा आहेत सगळेजण? तर इकडे बघा, सोहम थोडासा रुसला आहे. ते का रुसला आहे ते तुम्हाला समोर कळणारच आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. तर बघा, रिक्षामध्ये पण तो असाच होता फुगलेला, कारण त्याला मी आज घेऊन जात होते माझ्या कामावर, कारण घरी कोणीच नव्हतं आणि त्याला एकट्याला सोडणं मी रिस्क घेऊ शकत नाही. पण तिथं कामावर गेल्याच्या नंतर ना माझं काम म्हणजे सगळ्या वर्कर्सचं काम होतोपर्यंत मला तर थांबावं लागतं, म्हणून तो रुसला होता की किती वेळ थांबायचं. पण लवकर काम आवरलं आणि सोहमला घेऊन घरी निघालो. आता त्याचा रुसवा घालवण्यासाठी त्याला रस्त्यामध्ये आम्ही ट्रीट दिली बघा, मस्त मेंदू वडा आणि वगैरे आम्हीही नाश्ता केला. त्यानंतर घरी आल्यावर काय आपलं घरचं काम काय तसंच थोडीच राहणार आहे, ते तर करावंच लागणार आहे. तर मी इकडं करत होते आज मलाई मेथीची भाजी आणि डाळ भात वगैरे लावून झालं होतं. आणि आता मलाई मेथीची भाजीची रेसिपी काय पूर्ण सांगितली नाही मी, शॉर्टकटच डायरेक्टच दाखवलेली आहे. आणि आता घरी आल्याच्या नंतर बघा, सोहमचा मूड एकदम फ्रेश झाला होता. तो काहीतरी करून खेळत होता आणि मला दाखवत होता की आई बघ मी असं केलेलं आहे. आता माहीत नाही काय बनवलं होतं त्याने. त्यानंतर ना मी परत भाजीची वगैरे तयारी केली आणि तेल संपलं होतं बॉटल्समधलं. तर ह्या मी ऑनलाईन बॉटल्स मागवलं तर फ्लिपकार्ट का मिशोवरनं, मी टॅग करेल बरं का इकडे. तर छान क्वालिटी आहे बॉटलची. आता जवळपास मला वर्ष झालं आहे ह्या बॉटलला. कधीच म्हणजे माझ्या हातातून एक दोन वेळा सुटल्या पण आहेत, एकदम दणकून खाली पडल्या नाही पण टिचकल्या नाही. आता इकडं भाजीला मी फोडणी घालून घेते. रेसिपी पूर्ण दाखवलेली आहे, माझा एक व्हिडिओ आहे मलाई मेथीची भाजी, तर तो तुम्ही तिकडे जाऊन पाहू शकता. आणि इतकी छान होते ना घरी केलेली मलाई मेथीची भाजी. बाहेरच्या भाज्यांमध्ये कसं तेल वगैरे असतं, म्हणून मी सहसा घरीच करते सॉरी. आणि गरम एवढं होतं म्हणून मी ड्रेस चेंज केला, गाऊन घातला आणि इकडे बघू शकता तुम्ही मस्त. आहा, एक नंबर भाजी तयार आहे, खूप छान होते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आणि घरच्या मोजक्या साहित्यापासून ही भाजी बनते बरं का. घरचीच मलाई मी याला वापरते आणि मेथी आणि इतर सगळे साहित्य हे घरचेच असतात, बाहेरून मी काहीच आणत नाही. त्यानंतर जेवणे वगैरे आवरले, फ्रेश वगैरे झाले, पाणी पिलं आणि आमच्या घरामध्ये 12 महिने हे सिरियल चालू असतं जेठालाल. चला मग, आजचा असा दिवस गेला माझा. बाय.